सर हमारे से जो भी हो सकता है तब तक ताकत है तब तक थोड़ा मदद करने का कोशिश करेंगे हम। धन्यवाद। धन्यवाद वर्मा सर, भविष्यात आपण अशीच मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। यानंतर जे प्रामाणिक नसतात त्यांना वर्दी मजबूर करत असते आणि जे प्रामाणिक असतात त्यांना वर्दी मजबूत करत असते। असंच रायगड पोलीस दलाला मजबूत करण्याचे कार्य करणारे आपल्या सर्वांचे कर्तव्याध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक गाडगे सर यांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं। माननीय सोमनाथ गाडगे सर। मंचवर उपस्थित FBL कंपनीचे डायरेक्टर आदरणीय श्री सतीश वर्मा साहेब, माझे सहकारी SDPO श्री विक्रम, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कुंभार साहेब, खोपोलीचे सिनियर PI श्री श्रीश पवार साहेब, या ठिकाणी जमलेले सर्व सन्माननीय नागरिक, पोलीस पाटील, सर्व पत्रकार बंधू आणि या पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ, मला काही दिवसांपूर्वी कुंभार साहेबांनी सांगितलं होतं की एक त्यांचे कोणी परिचित आहेत आणि त्यांच्या कंपनीकडून 4 मोटरसायकल ते इच्छितात आणि ते मला म्हणाले की त्या 4 मोटरसायकल आपल्याला मी घेऊ का? त्यांना मी सांगितलं की कुठली गोष्ट सरकारी जे असते तर त्याला वेळ लागतो। आपण आता फीत कापली आणि त्या मोटरसायकल आपण ताब्यात घेतल्या, पण याच्यापूर्वी आपल्याला एक मोठी आपल्याला लंबी अशी एक प्रोसिजर करावी लागली। म्हणजे आम्हाला जर कोणी मोटरसायकल दिलं तर आम्हाला सहज असे घेता येत नाही। आम्हाला या कंपनीनं दिलेलं प्रपोजल आम्हाला पोलीस महासंचालकांमार्फत शासनाला पाठवावं लागलं आणि शासनानं त्यांच्या स्तरावरती संपूर्ण इन्क्वायरी करून मग ह्याला परवानगी दिली की ही कंपनी कोण आहे, ते CSR मधून देत आहेत, या कुठल्या मोटरसायकल्स आहेत, हा ब्रँड कोणता आहे, मॉडेल कोणता आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून शासनाची आता परवानगी आम्हाला आली की या 4 मोटरसायकल, कारण या 4 मोटरसायकल आमच्या ताफ्यात येणार आहेत। म्हणजे आम्हाला शासनाच्या पेट्रोल पंपावरून त्याच्यामध्ये पेट्रोल भरता येईल, शासनाच्या गॅरेजमध्ये याची दुरुस्ती करता येईल, या सगळ्यांसाठी शासनाची मंजुरी लागते आणि म्हणून हे सगळं करायला आम्हाला साधारणतः मला वाटतं 2-2.5 महिने गेले, तर त्याच्यापेक्षाही थोडासा जास्त वेळ गेला। परंतु ही काही की शासकीय प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागते, नंतर आता आम्हाला सहज कोणी दिल्या म्हणून आम्हाला स्वीकारता येत नाही, तर ती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागली। मग आपण आता आज